तुमचं पुन्हा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल. ज्याचं नाव आहे एक्सप्लोरेशन. सो तुम्ही जर मला प्रिव्हियस ब्लॉग बघितला नसेल मित्रांसोबत विलाला गेलेला सो तो चेक करा. त्यामध्ये एवढं काय मी शूट नाही केलं आहे, पण आजच्या व्हिडिओमध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मी आज चाललो आहे बाईक राईडला. सो बाईक राईडवरून मी चाललो आहे मिनी वृंदावन जे आहे पालघरला. सो बघूया आपण काय मजा येते काय. हे बेटा माझी फर्स्ट बाईक राईड आहे ती आहे मिनी वृंदावन. आय गेस इथून मिनी वृंदावन आहे 73 किलोमीटर आहे माझ्याच्या. आणि मी एकटा नाही, माझा अनेक जण आहे, माझा भाऊ एक आहे. सो आम्ही जाणार आहोत मिनी वृंदावन जे आहे लोकेटेड आहे पालघरमध्ये. सो बघूया काय काय मजा येते, म्हणजे बाईक फर्स्ट टाइम चालू एवढा लांब. बाईक गोल सो करून बघूया आम्ही काय काय निघालो एन्जॉयमेंट. विरार एक्सप्रेस हायवेच्या इथे टुवर्ड्स द पालघर. अर्ली मॉर्निंग घालून काहीच ट्रॅफिक नव्हती, पण त्याचा एक बेनिफिट पण आणि हे पण होता तोटा होता की आम्ही खूप लवकर पोचलो होतो पालघर साईड. सो आम्ही डिसाईड केलं की तिथेच एक गणपतीचं मंदिरसुद्धा आहे जे पालघरच्या 10 किलोमीटरवरती आहे. सो आम्ही तिकडे सुद्धा गेलो. ही त्याची एंट्रन्स होती. आतमध्ये खूप सुंदर असं मंदिर आहे आणि मंदिरच्या आत गेलेलं खूप प्रसन्न फील झालं. असं गणपतीच्या समोर गेल्याची खूप शांत कामनेस फील होता. आणि मंदिरच्या सराउंडिंगला खूप सारे झाडं आणि एक छोटंसं गार्डन टाईप बनवलेलं होतं. त्या गार्डनच्या मध्ये बसण्यासाठी जागा आणि प्राणी पक्षी सगळे होते. तिथे आम्ही बघितलं ससा बघितलेला आम्ही. तो ती खूप सारे ससे होते. मजा आली. आणि तिकडे एकदम छोटंसं काय ना काहीतरी वेगळं बनवून ठेवलेलं सुंदर सुंदर अशी जागा होती. तिकडून मग आम्ही डायरेक्ट निघालो मिनी वृंदावनच्या दिशेने. जस्ट आम्ही पोहोचलो होतो मिनी वृंदावनला. आम्ही जस्ट आमची बॅग ठेवून लगेच मंदिरात गेलो तिकडे पाया पडायला. आणि तिकडे बघतो तर खूप असं सुंदर कोरीव एकदम मोठं मंदिर होतं. खूप सुंदर असं होतं मंदिर. तिकडे सगळे असे मेडिटेट करत बाहेर बसलेले होते मंदिराच्या गाभाऱ्याच्या इथेच. सो आम्ही मग पुढे गेलो पाया पडायला. दर्शन घेऊन आम्ही त्या मंदिराच्या परिसरात एक फिरत होतो. म्हणजे तिथे खूप साऱ्या गोष्टी अशा बघण्यासारख्या होत्या. तिथे कृष्ण भगवानवरती सांगितल्या स्टोरी या कथा ज्या आपण टी व्हीमध्ये लहानपणी बघितलेल्या आहेत त्या सुद्धा तिथे असं सांगितलं. तो त्यानंतर आम्ही फिरत होतो. खूप असं ऊन होता, पण तिथल्या झाडांमुळे आम्हाला ते एक थंडावा जाणवला. आणि तिथला नेचर खूप म्हणजे खूप सुंदर होता. सो तुम्ही सुद्धा बघा त्यासोबत तिथे आम्ही काय काय बघतो. प्लस एका पॉन्डमध्ये खूप सारे मासे सुद्धा आम्ही बघितलेले होते. खूप त्यावेळी आम्हाला तिकडे एका झाडावरती कृष्णदेवाची मूर्ती सुद्धा दिसली. नीट बघितला तर ती एक मूर्ती होती तिकडे झाडावरती. फिरून होती. आम्ही खायला घेतला पावभाजी मसाला डोसा. खूप मस्त होता. खाऊन मग आम्ही लगेच निघालो आपल्या रिटर्न टू होम मीन्स भाईंदरला यायला परत. सो मस्त वेदर झालेलं. काहीच ऊन बिन नव्हतं एकदम. मग आम्ही मस्त क्रूज करत करत विरार हायवेवरून भाईंदरच्या दिशेने आलो. पण आम्हाला लागली ट्रॅफिक. तेही कुठे? फाउंटनला. ॲज युजल जिथे लागते तिथे फाउंटनला. सो तिकडे आम्ही तो खूप ट्रॅफिक होती. आणि तिकडे जेव्हा आलो तेव्हा आम्हाला खूप असं उन्हाचा चटका बसायला लागला. नंतर मी कॅमेरामध्ये थोडं शूट केलं आणि मग मी कॅमेऱ्यात ठेवून दिला. तो व्हिडिओ एंड करण्यात आलेला आहे. जास्तच गरमी आणि ट्रॅफिकमुळे एवढं काही शूट नाही केलं रिटर्नला येताना. सो मस्त जागा होती. एक वन डे ट्रिप करू शकता तुम्ही. संडे मॉर्निंग लवकर निघून तिकडे खूप सारे आणि स्पेशल म्हणजे गणपतीचं मंदिर
ते मीन्स आमच्या लिस्टमध्ये नव्हतं. आम्ही अचानक बोललो रोड तिकडे काहीतरी लवकर निघालो आपण. सो दुसरी कुठली जागा आहे का जावं. सो आम्ही गुगल मॅपवर टाकला आणि दॅट्स वाय आम्ही तिकडे पोचलो. पण एक नंबर जागा होती, गणपतीचं मंदिर, तिथलं सराउंडिंग अँड ऑल. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून जावा. तर भेटूया एका नवीन जर्नीमध्ये